नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता परभणी दौऱ्यावर सावली विश्रामगृह येथे आले. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक DN दाभाडे यांनी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. सर्वप्रथम दिव्यांग संघटनेच्या वतीने राहुल शिवभगत यांनी स्वागत केले व दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिताताई सरोदे यांनीही रामदास आठवले यांचे स्वागत केले. नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अनुबाई वायवळ यांनीही स्वागत केले. त्यावेळी राजकुमार इंगडे समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सतीश दामोदरे सह कार्यकर्त्यांनी मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सामाजिक राजकीय घडामोडी संदर्भात देखील त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. रामदास आठवले सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील विचारपूस करत असतात. त्यावेळी त्यांनी सर्वांचे स्वागत स्वीकारले. सेवा निवृत्त आदर्श शिक्षक तथा सामाजिक चळवळीतील कार्यरत असणारी राजकुमार इंगडे यांनीही त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलेल्या या पत्रकार परिषदेत विविध राजकीय व सामाजिक संदर्भात त्यांनी विस्तृत बोलले. तर पाहूया हा परभणी न्यूजचा वृत्तांत. यापूर्वी एक तासापूर्वी भेट घेऊन त्या ठिकाणी ते आलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राध्यक्ष बाबूरावजी कदम, विजयजी सोनवणे, तसेच औरंगाबादवरून आलेले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आज परभणीमध्ये बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे आणि एक विशेष भेटीसाठी मी आलो होतो. यादवराव भोरे हे दलित क्रांतीच्या काळापासून माझ्या आणि नंतरच्या काळामध्ये आमच्या तिथे 8 नगरसेवक निवडून आले आणि उपाध्यक्ष पदावर यादवराव भोरे यांना संधी दिली. यादवराव भोरे यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो होतो. 2 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं होतं, पण आपल्या अनेक निवडणुका होत्या. त्यानंतर दिल्लीला पार्लमेंट अधिवेशन होतं, त्यामुळं मला इथं लवकर येता आलं नाही. पण या कुटुंबाशी माझी अत्यंत होते आणि यादवराव भोरे यांची एक मोठी ताकद माझ्या पाठीशी होती. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी पुण्याला जाऊन मिळालेलो आणि आज आपल्यासोबत आपण चर्चा करत आहोत. एक तर राज्यसभेच्या निवडणुका या अरे वय अरुणाला गेलं खुर्च्या वाजू का तर आता या राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत.
तसं आम्ही लोकसभेतला माणूस आहे. 3 वेळेला लोकसभेमध्ये काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आलो होतो. 2014 मध्ये ज्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निर्णय घेतला की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा त्यांनी मला निवडून दाखवली. आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या बरोबर, पत्रकारांच्या बरोबर, संपादकांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या सोबत, अनेक जे अभ्यासू आहेत अशा पत्रकारांच्या सोबत माझी चर्चा झाली. तर त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये आपण शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करायला हरकत नाही, भाजप शिवसेनेसोबत जायला हरकत नाही, अशा पद्धतीचा सल्ला मला अनेक लोकांनी दिला. आणि वैचारिक मतभेद असू शकतात, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे अनेक पक्ष होते, जे आता पक्ष इंडिया आघाडीमध्ये किंवा आपण आघाडीमध्ये आहे. हे अनेक पक्ष त्यांच्यासोबत होते. त्यामुळं मला अनेकांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे सामाजिक अभिसरणासाठीच होता. पॉलिटिकल फायद्यापेक्षा सामाजिक अभिसरणासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं हे पण आवश्यक आहे. म्हणून हा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर काँग्रेस अलायन्समध्ये मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो. एक तर ज्या वेळेला 2012च्या BMC निवडणुकीमध्ये RPI हा शिवसेना भाजपसोबत राजमध्ये गेला. आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान त्या ठिकाणी उद्धव ठाकरे होतं, सत्तेवर येणं त्याचं आव्हान होतं. पण RPIच्या पाठिंब्यामुळं त्या ठिकाणी शिवसेना भाजपला मुंबईत सत्ता मिळाली 2012मध्ये. आणि मग त्यावेळेपासून आम्ही शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेनेसोबत आम्ही आहोत. 2014 मध्ये मी लोकसभा जर लढलो असतो तर मी निवडून कुठे आलो असतो. ज्या मुंबईच्या दक्षिणमध्ये जो मतदारसंघ आहे, तर मी एकदा उत्तरमध्ये या नावाचा जो मतदारसंघ होता ते निवडून आलो होतो. तो मतदारसंघ किंवा आणि जे शिर्डीचा मतदारसंघ असेल किंवा आणि कुठला पंढरपूरचा असेल. पण मला असं वाटलं की आता माझे मतदारसंघ सारखे बदललेले आहेत. मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मीच सांगितलं की मला राज्यसभा द्या. आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने नरेंद्र मोदींच्या अनेक सभांमध्ये मी 2014च्या त्यांच्यासोबत लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो. आणि महाराष्ट्रामध्ये होतो. UP-मधल्या सुद्धा 3-4 सभा मी अटेंड केलेल्या होत्या. त्यामुळं 2014 पासून आपण यांच्यासोबत होतो. त्यावेळेला आपण गोपीनाथ मुंडेंच्या आणि इतर BJPच्या नेत्यांच्या प्रयत्नानं होतो. आणि नरेंद्र मोदींच्या सहकार्यामुळं, अमित शहाच्या सहकार्यामुळे मी 2014मध्ये लोकसभेच्या अगोदर मी राज्यसभेत आलो. आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभेमध्ये जाण्याची संधी मला मिळणार आहे. तरी मी रिपब्लिकन पक्षाचा मी आता मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात MOS आहे. आणि त्यामुळं मला नक्की राज्यसभा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेला मी प्रयत्न केला होता की शिर्डीमध्ये मला लोकसभा लढायची आहे. पण एकनाथ शिंदेंचा मेंबर ऑफ पार्लमेंट जे आमचे सदाशिव लोखंडे होते, ती त्या ठिकाणी सिटिंग असल्यामुळं ती काय त्या जागावर आणू शकली नाही. माझी राज्यसभा होती. तर आता 7 जागांवर राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात होत आहे. आणि 4 जागा BJPच्या कोट्यामध्ये येणार आहे. 1 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि 1 जागा अजितदादा पवार यांच्या NCPला मिळणार आहे. 7वी जागा जी आहे त्या 7वी जागा ही महाविकास आघाडीची किंवा ऑपोजिशनची येऊ शकते. पण त्यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर कदाचित 7वी जागासुद्धा आमच्याकडून उभी केली जाऊ शकते. आणि ती जागासुद्धा 7वी जागासुद्धा आमची जर यांच्यात एकमत झालं नाही
महाविकास आघाडीमध्ये किंवा ओपोजिशनमध्ये तर 7वी जागासुद्धा आम्ही निवडून आणू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे. मला राज्यसभा नक्की मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी एक स्ट्रॉंग असा पक्ष उभा राहिली. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपलं संघटन सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाढवलेलं आहे. अजितदादा पवार साहेब आज आमच्यामध्ये नाही. तर अजितदादा पवार जाण्यामुळं एक महाराष्ट्राला मिळालेलं अत्यंत उंच नेतृत्व, अत्यंत ॲक्टिव्ह नेतृत्व आणि अध्याशील नेतृत्व हे आमच्याकडे निघून गेलेलं आहे. आणि जवळजवळ न वेळेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अजितदादांच्या या अपघाताची संपूर्ण CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण त्याच्यामध्ये घातपात असावा असं मला वाटत नाही. अजितदादा एवढे स्ट्रॉंग होते, त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करणार आहे. शंका कुशंका घेतल्या जात आहे की हुशार कंपनी आहे त्याच्यावर आता बंदी आणलेली आहे. वास्तविक याच्या अगोदरही त्याच्यावर बंदी आणणं अत्यंत आवश्यक होती. ते एअरक्राफ्ट जे बनवणं चालत नाही किंवा त्याची WD ठीक नसेल तर अशा कंपनीच्या एअरक्राफ्टला परवानगी देण्यात आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की अजितदादांची अजितदादांना असं कुणीतरी प्लॅनिंग करून त्याचा क्रॅश बनवला या मताची आपण समजून आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सिव्हिल एव्हिएशनची अर्थात विषयात जी कंपनी आहे त्याच्यावर बंदी म्हणजे त्याने आता उड्डाण करून अशा पद्धतीचा दिलेली आहे. अजूनही आपला काय जातात हवामान जर चांगलं नव्हतं तर त्या कॅप्टननी ते विमान आहे ते विमान पुढे उतरलं. अनेक जे विमान आहे ते विमानं जर काही ठिकाणी काय अडचण आली आता काल दिल्लीच्या एअरपोर्टला जे विमान उतरलं किंवा त्यामध्ये काय बिघाड झाल्याचं जाणवल्याबरोबर त्या कॅप्टनने ते विमान दिल्लीला वळवलं आणि तिथं ते सेफ लँडिंग झालेलं आहे. आणि बारामतीपासून 10 मिनिटावरच कदाचित 10-12 मिनिटं 10 मिनिटावरती नव्हतं. तर त्या कॅप्टननी ते विमान जर तिथं होतं किंवा त्या ठिकाणी जर अडचण लँडिंगला ते विमान तिकडं वळवलं असतं तर अपघात होऊ शकला असतं. चौकशी झाली पाहिजे. आणि आता एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अनेक या सगळ्या गटांनी एकत्र यावं अशी माझी अनेक आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचे दिसेल त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचा ऐक्य एक तर समाज हा एकदम चाललेला आहे आणि त्याचं एकसंघ अशा पद्धतीने चालू त्यासाठी भविष्य काळामध्ये नक्की मी प्रयत्न करणार आहे. त्यांची सगळे एकत्र एकत्रित आली तर एक पॉलिटिकल एक मोठी ताकद आपली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. बाकीच्या विषयामध्ये आता जो हे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्याची मोठी कॉन्फरन्स जी आहे ती दिल्लीमध्ये झाली आणि 80-85 देशातले अध्यक्ष त्याला काँग्रेसने केलेला अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. त्या ठिकाणी नागडं आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं ही घटना ही अत्यंत गंभीर आहे आणि अशा वेळेला आम्ही सगळी आहोत. अशा पद्धतीची भावना अनेक वेळेस असते. पण या पद्धतीने जे घडलेलं आहे आता US बरोबर जे डील झालेलं आहे त्यामध्ये 45 लाख कोटी दिलेलं आहे. या वर्षीचं बजेट 26-27 3 आहे. हे जे डील आहे हे व्यापारामध्ये झालेलं एक्सपोर्ट आहे बाकीचे इन्व्हेस्टमेंट आहे ते 45 लाख कोटीचं हे डील आहे आणि त्यामध्ये MSMEला छोट्या उद्योगांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू आहेत त्याला झिरो टेरिफ लावण्यात आलेलं आहे.
जे आहे ते डील चुकीचं आहे असं म्हणण्यात अर्थ अजिबात नाही. त्यामुळं या डीलमुळं लाखो लोकांना रोजगार मिळाला. युरोपबरोबर झालेल्या डीलमुळंही आपल्या देशाची मागणी झाली. त्यामुळं आणि अनेक देशांच्या सोबत आपले जे संबंध आहेत, इस्रायलसोबत आपले संबंध झाले आणि अनेक देशांच्या सोबत नरेंद्र मोदी यांनी आपले संबंध झालेले आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने जात आहे. आपली 4 नंबरवर आलेली आहे. अमेरिका नंबर 1ला आहे, चायना नंबर 2ला आहे, जर्मनी नंबर 3ला आहे आणि 4 नंबर इकॉनॉमीमध्ये भारताचं नाव आणि 1.5 वर्षामध्येच आमची इकॉनॉमी नंबर 3वर जाण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या ठिकाणी आम्ही 3वर जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने चाललेला आहे. अशा वेळेला काँग्रेस पक्षाने आणि अपोजिशननी चांगल्या कामासाठी पाठिंबा दिला पाहिजे आणि बाकी राजकारण करायचं आहे ते करा. तुम्हाला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. सरकार तुम्हाला पसंत करत असेल तर अपोजिशनलाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. त्यांच्यापर्यंत करावा लोकशाहीमध्ये. परंतु देशाची बदनामी करण्याचं जे कृत्य आहे ते राहुल गांधी करू नये असं माझं मत आहे. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझा जो पक्ष आहे देशाच्या सर्व राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वाढवलेला आहे. 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारला मी गेल्या आठवड्यात गेलो आणि अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल, अनेक केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि सर्व 28 राज्यामध्ये माझा जो ग्रुप आहे तो आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये इतर गट आपल्याला दिसत नाही आहे. गट जे आहेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात. आणि सध्या आमचा पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार असल्यामुळे तिथं आमचा पक्ष रेखायला आहे. मणिपूरमध्ये लोकसभेला आमच्या कॅन्डिडेटला 2 लाख मतं मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आमचा पक्ष रेखायला आहे. आणि त्या दोन्ही ठिकाणी त्यांना किसान जे सिम्बॉल आहे ते आम्हाला मिळालेलं आहे. आणि आता 5 राज्यांच्या निवडणुका येत आहेत. आसाम, वेस्ट बेंगॉल, केरळ, तामिळनाडू आणि पांडिचेरी या 5ही राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. आणि 5ही राज्यांसाठी दिल्लीच्या इलेक्शन कमिशनने आम्हाला त्यांना किसान सिम्बॉल दिलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही काही जागांवरती निवडणूक लढणार आहोत. ज्या ठिकाणी BJP-सोबत अलायन्स विधान करणार आहोत. अलायन्स झाला नाही तर आमचा पक्ष रशर असल्यामुळं आम्हाला काही ठिकाणी इलेक्शन लढणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं आमचा पक्ष काही ठिकाणी जागा लढणार आहे. महाबोधी महावीराचा 22 तारखेला आणि 23 तारखेला मी बोधगया आणि पटण्यामध्ये होतो. आता महाबोधी महाविहाराचा विषय असाच आहे की बिहार असेंब्लीचा कायदा 1949चा ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टमध्ये असं आहे की 4 ते 8 लोकांचा ट्रस्ट आहे. त्यामध्ये 4 लोक बुद्धिस्ट आणि 4 लोक हिंदू आणि त्या ठिकाणचा कलेक्टर जर हिंदू असेल तर अध्यक्ष अशा पद्धतीचं ते त्यामध्ये ॲक्टमध्ये आहे. आता सर्व भारतीयांचीच आहे. बाबासाहेबांच्या कृपेमुळं, बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं देशभरामध्ये करोडो लोक बुद्धिस्ट झालेले आहे. त्या सर्वांची मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे बहुमतचं आहे. या ठिकाणी गौतम बुद्धाला 2500 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्त झाली. याच जागेवर ते महाबोधी महाविहार आणाघाली श्रीलंकेचे मंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी ते मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला जो बोधी वृक्ष आहे त्या ठिकाणी रोज आता मी परवा रविवारी त्या ठिकाणी होतो. रविवारी काय तर तिथं 40-50 हजारापेक्षा जास्त लोक बोधगयामध्ये आले रविवारी. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये बहुत असं नाही आहे. मुलांच्या ॲक्टिव्हिटी येतात आणि इतर हिंदू समाजाचे लोक इतर समाजाचे लोक ते एक आदरणीय स्थळ आहे, शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांनी दिलेली विश्व शांतीची जी भूमिका आहे आज जगभरामध्ये आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी 5 स्टार 4 स्टार 6 स्टार हॉटेल आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते. अनेक हिंदू नेते
नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाचा गोळा किंवा बुद्धाची मूर्ती व्हायला लागली. त्यामुळे एक काळ असा होता की सारा देश कुटुंब होता. सगळ्याच देशातले आपल्या देशातले सगळे लोक होते. चालत नाही युनिव्हर्सिटी जी आहे ती आता बोधगयामध्ये आपल्या बोधगयापासून आहे या ठिकाणी ती नालंदा युनिव्हर्सिटी आहे. तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती पाकिस्तानमध्ये रावळपिंडीपासून 30 किलोमीटरवर आहे. मी त्या ठिकाणी 2 वेळेस जाऊन आलेलो आहे. पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या वतीने थोडा तो खात्याची होती त्याची देखभाल होते त्याची औषध अजून त्या ठिकाणी आहे. तर पाकिस्तानी तळा बुद्धिस्ट राज्य होतं, कंट्री होती. आमची मागणी एवढीच आहे की सर्व ट्रस्टी आणि चेअरमन बुद्धिस्ट असावा, एवढीच आमची मागणी आहे. हिंदू धर्माच्या लोकांना आमचा विरोध नाही, पण हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, जैन धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे लोक नाही आहे, शीख धर्माचं असेल किंवा ख्रिश्चन असेल, कुठल्या धर्माच्या ट्रस्टमध्ये जर बुद्धिस्ट नाही तर आमच्या बुद्धिस्ट धर्माच्या टेम्पलच्या ट्रस्टमध्ये दुसरे लोक असून एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि त्या ॲक्टमध्ये बदल करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे. माननीय नरेंद्र मोदीजींना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की बहुतांच्या भावना अशा आहेत की हे मंदिर आमच्या सगळ्यांच्या म्हणण्यापेक्षा ते ट्रस्ट जे आहे ते सगळे आमचे असावे आणि आम्हाला कारभार करण्याची मुक्त अशा पद्धतीची संधी तिथे मिळाली पाहिजे. एवढंच आमचं पण नाही. त्यासाठी मी निखिल कुमार यांनाही भेटलेलो आहे आणि त्याचा विचार व्हावा ही आमची मागणी आहे. राज्यसभा मला मिळावी अशी वाटते. निश्चित आहे, हे मला अगोदरपासून माहिती आहे. नवीन काय माझ्या नावाबद्दल काय माझा विषय नाही. बीजेपीचे 3 लोक कोण असावे, आता विनोद तावडे साहेबांच्या नावात चर्चा आहे. विनोद तावडे आणि बिहारमध्ये महाराष्ट्रात काम केलेलं आहे. को आया मेरे बाजू ते महाराष्ट्रामधून ते महाराष्ट्राच्या ते ॲक्टिव्ह असणारे नेते आहे. त्यामुळं त्यांच्या नावाचा विचार होतो आहे. कोणाला द्यायचा तो अधिकार आपल्या बीजेपीचा आहे का आणि महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि बाकी जे आमचे टीम बीजेपीचे आहे ते त्या नावाची शिफारस करतील आणि म्हणून त्याला मान्यता मिळेल. 2 दिवसामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा मी राज्यसभेत जात आहे. माझा कार्यकाळ हा आता 26 पासून 32पर्यंत राहणार आहे आणि 32 नंतर तो 38पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी आहे पण माझी इच्छा लोकसभेमध्ये लढण्याची आहे. शेवटला माझा प्रयत्न राहणार आहे. माझी राज्यसभा राहणार आहे पण 29च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार. सर, मागासवर्गीयांचा राखीव निधी मागासवर्गीयाला मिळत नाही. मागासवर्गीयांचा राखीव निधी मागासवर्गीयांना मिळत नाही, तो इतर वळीला जातो. आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे सामाजिक न्यायमंत्री आहेत, राज्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री 63 साहेब यांच्या कार्यकाळात संपूर्ण निधीची वाट लावली. त्याबद्दल काय म्हणाल सर? वाढ लावली असं नाही, हे वाढ दाखवली. वाढ दाखवली. मागासवर्गीयांचा निधी दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवू नये अशी अनेक वेळेला अडचण आल्यामुळं या खात्याचा निधी त्या खात्याकडे वळवला जातो. तो जर एक तर मागासवर्गीयांचा वळवूच नाही आणि वळवला तर तो पुन्हा आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला म्हणजे तो आमच्या डिपार्टमेंटला पण मिळाला पाहिजे. तर काही आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कायदा आहे की शेड्यूल कास्टचा शेड्यूल ट्राईबचा निधी कुठे वळवला कामा नाही. तो यावर्षी शिल्लकी राहिला तरी तो पुढच्या वर्षी वापरण्याची संधी त्या ठिकाणी त्यांना कायद्यात आहे. तसा कायदा करण्याच्या संबंधात मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे आणि पुन्हा या निधी वळवण्याची चर्चा होते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मागासवर्गीयांसाठी आता या वर्षीचं माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते 13,000 कोटीचं आहे मंत्रालयाचं बजेट आणि जवळजवळ 1100 कोटी रुपये आमच्या दिव्यांगांना बजेट आहे. शेड्यूल कास्ट प्लॅन जो आहे डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचं बजेट 1,98,444 कोटीचं आहे आणि या 4-5 मंत्रालयाच्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या मंत्रालयाचा नंबर लागतो. म्हणजे 2 कोटीपर्यंत आमचं बजेट आहे. तर आपल्या
99,000 म्हणजे 2 लाख कोटीपर्यंत आमचं बजेट. तर या हे बजेट जवळजवळ 30 डिपार्टमेंटसाठी खर्च करण्यात येते. त्या ठिकाणी आमची अडचण अशी आहे की त्या डिपार्टमेंटला ते बजेट जात आहे. आमच्या मंत्रालयात बजेट जे आहे त्या 30 खात्यामध्ये आता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे किंवा रुरल डेव्हलपमेंट आहे, सगळे खाती जे आपले आहेत, पॉवर डिपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी तो निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जर आता पॉवर डिपार्टमेंट असेल तर दलितांच्या आदिवासींच्या वस्तींमध्ये लाईट पोचली पाहिजे. त्यानंतर ग्रामीण रुरल डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे गावागावामध्ये गाव आणि दलित वस्तीला जोडणारे नाही त्या ठिकाणी हा सगळा निधी त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, सूचना आहे. आणि मी मंत्री म्हणून माझा हा प्रयत्न आहे की आमचा सगळा पैसा हा आवश्यक आहे. अत्यंत चांगली डेव्हलपमेंट होत आहे. अनेक नॅशनल हायवे जे आहेत ते अनेक स्टेट हायवे नॅशनल हायवे झालेले आहेत. अनेक रोड मोठ्या प्रमाणामध्ये चांगले आणि जवळजवळ या 11.5 वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आले. हे रेकॉर्ड आहे, म्हणजे आमच्या आकडे नाही आहे. देशामधल्या पॉप्युलेशनमधले 25 कोटी लोक गरीब रेषेवरती आलेले आहेत आणि राहिलेले जे लोक आहेत ते या 5 वर्षामध्ये पूर्णपणे गरीब रेषेवरती आणण्यात आमचा प्रयत्न आहे. माझं मंत्रालय स्पेशल इंडस्ट्रीज आणि इंडस्ट्रीज आहे. माझ्या मंत्रालयाने व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे. 50,000पासून ते 15 कोटीपर्यंत आम्ही बोलतो. ते आमच्या तरुणांनी ते घ्यावं आणि त्यांनी इकॉनॉमिकली डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीने आहे. MSMEचे मोठे प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये 50%, 60%, 70% अशी सबसिडी आहे. असे काही उद्योग आणले पाहिजे. ग्रामीण उद्योग असा आहे की 1 कोटीचा उद्योग आहे आणि 90 लाख रुपये हे MSMEचे मिळतात. 6 लाख रुपये पण आपल्याला काढायचे आणि गावामध्ये जो उद्योग चालतो तो गावामध्ये उद्योग सुरू केला तर 100-125 लोकांना तर रोजगार मिळतो आणि महिन्याला 10-12 हजार रुपये, 15,000 रुपये त्यांना महिन्याला मिळू शकतात. असे अनेक उद्योग छोटे मोठे आहेत. तर त्याचाही तरुणांनी लाभ घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे आणि गरिबी मुक्त देश असा करण्याचा नरेंद्र मोदींचा मानस आहे आणि लखपती महिलाला घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर देश इकॉनॉमीमध्ये नंबर 1 वर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दिवसाला पत्रकारांमध्ये ऐक होत नाही, म्हणून आमच्यामध्ये ऐक होत नाही. ठीक आहे, तर ऐक्याचा विषय जो आहे तो ना एक तर माझी प्रामाणिक इच्छा भावना व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर काही चर्चा माझी डायरेक्ट झालेली असं नाही. पण मी अनेकपणे पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही एकत्र आलो तर आमची ताकद मोठी उभी राहू शकते सगळ्या त्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला आमचे 4,000 निवडून आले होते तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. नंतर वेगळे झाल्यामुळं मी एकटाच 1,000 राहिलेलो आहे. माझी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी सरदार व्हावं, सरांनी व्हावं, आमच्या राजेंद्र गोवेंनी व्हावं. ते व्हायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे. त्यासाठी आमच्या समाजाचे विचार होता आणि थोडा समाज याचा जो एक तर बऱ्याच ठिकाणी मला दिसतंय की आता पूर्णेमध्ये आमचे नगरसेवक आठवले यादवराव गोविंद तर ते आमचे उपाध्यक्ष नंतरच्या काळामध्ये जी प्रभाग पद्धती आहे त्यामुळं आमचा या प्रभाग पद्धतीला विरोध आहे. ते आता पूर्ण 4 मतदारसंघाचे 4 वार्डाचा एक प्रभाग असतो. त्यामुळं आम्हाला निवडून येता येत नाही कारण 4ही ठिकाणी आम्हाला मतं मिळत नाही. एक वार्ड असेल तर आमच्या मतावर आम्ही अनेक ठिकाणी त्याचा एकदा मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा करणार आहे. पूर्वीचे अनेक वर्षांपासून ही वार्ड सिस्टीम होती. प्रभाग पद्धतीमुळं त्या नगरसेवकांना माझी अडचण होती. आपापल्या वार्डामध्ये काम कसं करायचं काय प्रश्न आहे त्यामुळं त्याचा एक आमचा प्रयत्न आहे.
त्याच्याबद्दल आपण सांगितलं की आता जर आम्ही एकत्र आलो तर समाजाचा त्यामध्ये मोठा फायदा आहे. जर असा कधी योग आला समाजातल्या काही विचारवंतांनी त्याचा विचार करावा आणि जे काही लोक या पक्षात त्या पक्षात या गटात त्या गटात असं जे काही सगळं झालेलं आहे, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीची भावना आपण ठेवू, सगळ्यांनी काम करण्यात आहे अशी त्याचा एक प्रयत्न झाला त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा लागला. माझ्या मंत्रिपदापेक्षा मला समाजात जायचं महत्त्वाचं आहे आणि माझ्या मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून फार मोठा महत्त्वाचं आहे. नेता खासदारकी जाते कार्यकर्ता म्हणून माझं जे पद आहे ते घेऊ शकत नाही. कार्यकर्ता म्हणून म्हणण्यामध्ये मला मोठा आनंद आहे आणि मी जे संघटन बांधलेलं आहे माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा कसलाही फायदा मिळालेला नाही असे 99.99% कार्यकर्ते आहेत. मला काय फार मिळालं असं नाही आहे. शिगावकरांना हे केलं आमच्या राजा सरोवर यांना महामंडळ दिलं, आमच्या विनाश मातीकरांना दिलं. आमचे जवळजवळ 7 MLC त्या काळामध्ये झालेले आहे. पण या NDAच्या काळामध्ये मात्र आम्हाला MLC मिळत नाही आहे. यावेळेला मात्र देवेंद्रजींनी आम्हाला असं दिलेलं आहे की आपल्याला एक MLC आहे आणि 40-50 जर आम्हाला महामंडळाच्या सदस्यपदं मिळाली प्रत्येक जिल्ह्याला एखादी तरी पदी नाही यावेळेला आमचा असा प्रयत्न आहे. कॅन्सरच्या काळातले आठवले आमच्या काळातली आठवले आणि आमच्या आठवलेमध्ये काही फरक नाही. फक्त सत्तेच्या बाहेर असणारे ते आठवले होते. सत्तेच्या नेहमीच आंदोलन केली पाहिजे आणि आंदोलन यासाठीच होती की आपण सत्तेवर आलो पाहिजे. बाबासाहेबांनी मुलं चालवायचे आहे म्हणजे आपण राजकारणात आलो पाहिजे. आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्ष स्थापनेमध्येच भावना होती की शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्यांनी RPI स्थापन करावं अशी 3 ऑक्टोबर 57 RPI स्थापना झाली. आणि बाबासाहेबांची इच्छा होती की राम मनोहर लोहियाला त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष. अमेरिकेमध्ये जसे तंत्रज्ञ 2च पक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते माझ्या पक्ष आहे म्हणजे तर आणि डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे 2च पक्ष आहे. बाबासाहेबांची इच्छा अशी होती की जनता पार्टीचा प्रयोग झाला काँग्रेस विरोधामध्ये एक होते जनता पार्टी. तसा प्रयोग रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्याचं लवकर होऊ शकलं नाही. पण भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्ष सर्व जाती जमातींचा व्हावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. पुढे जो आमच्या पत्रकारांनी परत विचारलेला आहे की कॅन्सरच्या काळातल्या आठवणी तर पुन्हा कॅन्सर स्थापन करावे अशी समाजातल्या तरुणांची इच्छा आहे. भविष्य काळामध्ये पुन्हा कॅन्सर सुरू करायची का रिपब्लिकन पक्षाची युथ म्हणून पुढं सर्वांची याचा विचार सध्या चालू आहे आणि अनेक लोकांनी चर्चा करतो मी निर्णय घेणार आहे. कारण कॅन्सर हे फार मोठं संरक्षणाचं कवच होतं. त्यामुळे पुन्हा कॅन्सर स्थापन व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. लोक त्यासाठी थँक्यू.